नमस्कार रसिक मित्रांनो, नमस्कार. मल्हार कम्युनिकेशन्स प्रस्तुत हॉबी डू बी डू या लोकप्रियतेचं शिखर गाठणाऱ्या आपल्या संवाद कट्ट्याच्या आजच्या अतिथी मित्रांनो, खरं म्हणजे तर बघा, कुठलीही कला आपलं आयुष्य जे आहे ना त्यात नितांत सुंदर बनवत असते बघा. मग ती नृत्यकला असो, संगीत असो, नाट्यकला असो. आज अशीच एक नृत्याची साधना करणारी कलावती आज आपल्या समवेत असणार आहे. आणि केवळ त्या नृत्य साधिका नाही आहेत मित्रांनो, तर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये त्या विद्यमान अधिसभा सदस्य देखील आहेत, म्हणजेच सिनेट मेंबर आहेत. आणि सिनेट मेंबरचं काम म्हणजे फक्त पद भूषवणं नसतं, तर खऱ्या अर्थानं फॉलोअप करून एखादं क्रिएटिव्ह असं रचनात्मक स्वरूपाचं काम, सकारात्मक स्वरूपाचं काम की जे तमाम सगळ्या विद्यार्थ्यांसाठी, संशोधकांसाठी, शिक्षकांसाठी एक पथदर्शी काम असं मॅडमने उभं केलेलं आहे. मॅडमचं स्वागत करूया. आपल्या समवेत आहेत आजच्या 244व्या भागामध्ये, आजच्या एपिसोड क्रमांक 244 आणि शीर्षक राष्ट्रीय शास्त्रीय नृत्य परिषदेच्या निमित्तानं. येत्या 7 जानेवारीला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या त्या भव्य आणि दिव्य अशा सगळ्या प्रांगणामध्ये मित्रांनो, पहिली आपल्या खानदेशातली पहिली शास्त्रीय नृत्याची राष्ट्रीय परिषद ही होणार आहे. आणि त्याचं संयोजन जे आहे आणि ज्यांच्या पुढाकारामुळे ती होती त्या नेहा विनीत जोशी आपल्या समवेत आहेत. नमस्कार मॅडम. आमच्या समस्त मल्हार कम्युनिकेशन्सच्या टीमच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. मॅडम, आपला विषयच मुळात या नॅशनल कॉन्फरन्स जी आहे ती होऊ घातलेली आहे आणि तुम्ही त्याच्या संयोजक आहात, यजमान आहात, नाही? तर मला सांगा, ही मुळात ही संकल्पना कशी आली मनात? तुम्ही भरतनाट्यमच्या उत्तम कला साधक आहात, नृत्य साधिका आहात, हे तर आहेच आहे. आणि प्रथितयश अशा नृत्य गुरुसुद्धा तुम्ही आहात, नाही का? नृत्यशाळा तुम्ही चालवता. हां, पण मग ही संकल्पना नेमकी कशी? पहिले तर मी सगळ्यांना इथे धन्यवाद देते की एवढा चांगला विषय हा लोकांपर्यंत जर पोचला नाही तर अपूर्ण आहे. आणि ती संधी आज मला इथे मल्हार कम्युनिकेशन आणि देशमुख सरांनी जी दिली आहे त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. आपले माननीय कुलगुरू, कुलसचिव आणि प्रकुलगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राजूदादा नन्नवरे आपले MC मेंबर आहेत, आमचे ॲडवायझरी कमिटीचे अमोलदादा पाटील, नितीनदादा झालटे, ह्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सगळ्या सिनेट सदस्य आणि MC मेंबर्सच्या सहकार्याने आपण ही परिषद इथे घेत आहोत. आणि मला खूप सांगायला आनंद होतो की जो उत्साह आणि आनंद आज विद्यापीठाने या परिषदेसाठी दाखवला आहे त्यामुळे एक नवीन एक उमेद आपल्या इथे निर्माण झाली आहे. जळगाव असंही सांस्कृतिक शहर आहे आणि तिथे कुठेतरी शास्त्रीय नृत्यांगना म्हणून थोडंसं एक अभ्यासाचंच एक मला एक खंत होती की ते थोडंसं कमी आहे. तर आज जर विद्यापीठाने हा विचार एवढ्या ताकदीने मांडला आहे तर मला निश्चितच खात्री आहे की इकडच्या सगळ्या शाळांपर्यंत, सगळ्या रसिकांपर्यंत आणि मुलांपर्यंत ही संकल्पना पोचेल. आणि लवकरच येत्या काही वर्षांमध्ये जळगावही एक अकॅडमिया म्हणून, एक हब म्हणून, डान्स स्कूल म्हणून इथे नावाजलं जाईल. आणि वी कॅन ऑल्सो से की आज जिथे कुठे नॅशनल लेवलवर जे प्रोग्राम्स होत आहेत किंवा फेस्टिवल्स होत आहेत, जळगाव पण त्यातलं एक असेल, ही मला नक्की खात्री आहे. वा 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 वा. बरं, मग 7 जानेवारीला ही जी परिषद आपली एक दिवसीय होती आहे त्याच्यामध्ये दिग्गज लोकांना, मोठ्या मोठ्या पदस्थ लोकांना, उच्च पदस्थ लोकांना आपण आमंत्रित केलेलं आहे. तर त्यात काही वानगी दाखल काही नावं आमच्या मित्रांच्या माहितीसाठी. परिषदेसाठी प्रसिद्ध असे क्लासिकल आर्टिस्ट्स येत आहेत, ज्याच्यात कीनोट स्पीकर आणि भरतनाट्यमविषयी बोलणाऱ्या आमच्या सगळ्यात खूप नावाजलेल्या अशा गुरु सुचेताताई भिडे चाफेकर या येणार आहेत. नंतर डॉक्टर स्वातीताई दैठणकर ज्या माझ्या गुरु पण आहेत, त्या नृत्य योग असा एक वेगळा विषय मांडणार आहेत. कारण आता आपण जी परिषद घेत आहोत ना, त्याला एक वेगळा विचार आहे की
जे काही आपण ह्याच्यात सादरीकरण करणार आहोत त्याच्यामध्ये काही नाविन्यपूर्ण वस्तू आल्या पाहिजे, काही NEPशी रिलेटेड वस्तू असल्या पाहिजे. कारण ही जी परिषद आहे ती NEP 2020ला धरून आणि PM उषा या जी आपली योजना आहे त्याच्या जे उद्देश आहेत ते घेऊन आपण ही करत आहोत. तर त्याचा जो उद्देश आहे NEPमध्ये, जसं वी नो की इंटिग्रेटेड एज्युकेशन आजकाल खूप सगळीकडे अंमलात आणलं गेलं आहे आणि आपलं विद्यापीठही मी आनंदाने सांगू शकते की त्यातलं एक आहे. तर अशा काही संकल्पना आणल्या की नृत्य आणि योग जर एकत्र आलं तर काय किती वेगळा एक विषय होऊ शकतो. आणि त्याच्यावरचं जे थिसिस आहेत की तुमचं आयुष्य एका वेगळ्या लेवलवर तुम्ही कसे उंचावू शकतात, त्या बाबतीत तुमचं दैनंदिन जे तुमचं रुटीन आहे ते तुम्ही कसं सुधरवू शकतात, ह्या सगळे मुद्दे घेऊन हे नृत्य योगचं सेशन होणार आहे. मग नवीन असा आत्ताच रिसेंटली ॲडिशन झालेला सत्रीय हा जो डान्स फॉर्म आहे आसामचा, तो प्रस्तुत करायला प्रीतिलेखा मॅडम येणार आहेत. आणि कथक जे इथे खूप प्रचलित आहे असं त्याच्यावर लेक्चर डेमॉन्स्ट्रेशनसाठी मुरली मोहन कालवा म्हणून जे प्रसिद्ध आर्टिस्ट आहेत ते बँकॉकहून येत आहेत. आणि त्यांचं नादम म्हणून बँगलोरला जे गुरुकुल आहे तिथे ते बरेच वर्षांपासून काम करत आहेत. असे सगळे आपले हे मार्गदर्शक आहेत आणि त्यांनी आनंदाने इथे सहभाग घ्यायचा, म्हणजे एका त्यांच्या आमंत्रणावर त्यांनी होकार दिला आहे. आणि मला खूप आनंद होतोय की या सगळ्यांना आपल्याला ऐकायला मिळणार आहे. तर नक्कीच सगळ्यांनी ह्याच्यात सहभाग घ्यावा अशी माझी विनंती. वा, जी मांडणी आपण केलेली त्यातनं बऱ्याचशा गोष्टी आमच्या लक्षात आल्या मॅडम. पण मग आमच्या विद्यार्थी मित्रांसाठी, संशोधकांसाठी, तुमच्यासारख्या कलावती आर्टिस्ट लोकांसाठी सहभाग शुल्क वगैरे काय असणार आहे नेमकं? ह्याच्यात आपण मिनिमम शुल्क ठेवायचा प्रयत्न केला आहे. ही नॅशनल कॉन्फरन्स असल्यामुळे त्याचं तुम्हाला प्रमाणपत्रही मिळणार आहे. आणि सकाळी 10 ते संध्याकाळी 5 असं सबंध दिवसाची ही कॉन्फरन्स आहे. त्याचं शुल्क स्टुडंट्ससाठी, विद्यार्थ्यांसाठी 200 रुपये आहे. रिसर्च स्कॉलर्ससाठी 500 आणि जे आर्टिस्ट आणि इतर लोक आहेत त्यांच्यासाठी 750 आहे. बरं, थँक्यू. नक्कीच, म्हणजे बघा आपण कल्चरली तसं रिच लोक आहोत, म्हणजे भारताची. इथे मला एक सांगावंसं वाटेल की हे एवढंच मर्यादित न ठेवता जे कोणी कलाप्रेमी आहेत आणि ज्याला क्लासिकल डान्स, म्युझिक, ड्रामा आणि योग ह्याच्यात इंटरेस्ट आहे त्या सगळ्यांनी ह्याच्यात सहभाग घेणे शक्य आहे. आणि त्यांनी बिलकुल असं संकोच करू नये की कधी त्यांनी ऐकलं नाही, कधी माहिती नाही. अगदी तुम्ही नवीन असाल, तुम्हाला यातली काही माहिती नसली तरी एक आवड असते, एक इच्छा असते एक नवीन विषय जाणून घेण्याची. आणि त्यासाठी मी तुम्हाला हे आवाहन करते की जास्तीत जास्त संख्येने आणि खूप मनापासून सगळ्यांनी ह्याच्यात सहभाग घ्यावा. मॅडम, आपण संयोजक आहात, होस्ट आहात, तर ह्या सगळ्या कॉन्फरन्सच्या यशस्वीतेसाठी तुमच्यासोबतच कारण शेवटी हे टीम एफर्ट्स असतात की नाही, तर कोण ऑर्गनायझिंग कमिटीमध्ये कोण कार्यरत आहे? तर मी एक अशी गंमत सांगू इच्छिते की मागच्या वर्षी जानेवारीमध्ये खूप सुंदर असा आमच्या DSD जे आहेत आमचे लेकुरवारे सर, त्यांनी लोककला महोत्सव ऑर्गनाईज केला. आणि त्या लोककला महोत्सवाला इतका छान प्रतिसाद मिळाला आणि ते बघूनच आम्हाला ही इन्स्पिरेशन मिळाली की आता भरतनाट्यम सर्टिफिकेशन कोर्स हा सुरू झाला आहे. तर राजूदादा नन्नवरे आणि आमच्याशी चर्चा झाली की क्लासिकल डान्स विषयी पण आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि आता जे विद्यापीठात सुरू झालंच आहे तर मग करायला हरकत नाही, म्हणून ही संकल्पना तशी आली. तर त्याचे मुख्य दादाचे, त्याच्यानंतर अमोल दादा पाटील हे आमचे ॲडवायझरीचे हेड आहेत. नितीन दादा झालटे जे MC मेंबर आहेत ते पण आमचे मार्गदर्शक आहेत ॲडवायझरीमध्ये. डॉक्टर राम भावसार सर, डिरेक्टर ऑफ स्कूल ऑफ ह्युमॅनिटीज, आर्ट्स अँड ह्युमॅनिटीजचे जे डॉक्टर राम भावसार सर आहेत, ते ह्याचे सगळे सूत्र त्यांच्या हातात आहे असं म्हणू शकतो आपण. सुचित्रा लोंढे मॅडम ज्या आहेत त्या नाट्यशास्त्राच्या एक अत्यंत उत्साही अशा, मी टीचरच म्हणेन त्यांना,
प्राध्यापक वगैरे खूप हे होतं, कारण त्या इतक्या स्कूल लेवलसारखं मुलांना घडवतायत आणि इतकी मेहनत घेत आहेत तिथे. तर त्या आहेत आमच्या कोऑर्डिनेटर ज्या आहेत त्या सिनेट मेंबर स्वप्नाली महाजन काळे मॅडम, त्या पण खूप मनापासून ह्याच्यात सहभाग घेत आहेत. भानुदास दादा येवलेकर आहेत सिनेट मेंबर अमोल मराठे, डॉक्टर सुरेखा पालवे मॅडम ज्या MC मेंबर आहेत, म्हणजे त्या आहेत. अशा सगळ्या वरच्या स्तरावर खालच्या स्तरावर असं कोणीही प्रत्येकाचं म्हणजे उमवी परिवारच हां परिवार म्हणू शकतो. स्वतःचं डेझिग्नेशन विसरून ना आज सगळे कुठलंही काम असो विद्यापीठाचं त्यासाठी एकत्र येतात आणि असे आम्हाला एनकरेज करतात. असं छान अत्यंत सुंदर वातावरण आहे आत्ता विद्यापीठात. त्यामुळे खूप वी आर लुकिंग फॉरवर्ड टू दिस फर्स्ट नॅशनल क्लासिकल डान्स कॉन्फरन्स. विश ऑल द बेस्ट. नक्कीच सक्सेस 100% मिळणारच आपल्याला. तर कारण आंतरिक अशा सगळ्या भावनेनं समर्पित भावनेनं तुमची अख्खी टीम आणि उमवी परिवार काम करतोय नाही का. तर कुठल्याही गावाची जी समज असते मुख्य म्हणजे सांस्कृतिक समज, मग नृत्य नाट्य संगीत चित्रकला असेल शिल्पकला असेल, त्या दृष्टिकोनातून एक श्रीमंती येण्यासाठी समज वाढवण्यासाठी आणि त्या शहराचं नाव सांस्कृतिक गाव होण्यासाठी अनेक संस्था कार्यरत असतात. जळगावात पण त्या आहेत, आपल्या खानदेशात त्या आहेत. आणि विद्यापीठ तर फार महत्त्वाची गोष्ट आहे, महत्त्वाची संस्था आहे. तर त्यांच्यामार्फत आणि स्कूल ऑफ आर्ट्स अँड ह्युमॅनिटीज या विभागातर्फे त्याचं आयोजन होतं नाही का. बरं, तर आपण आवाहन करतातच आहे, पण आता ह्या सगळ्या परिश्रमामध्ये आणि तुमच्या इथपर्यंतच्या या प्रवासामध्ये आपली फॅमिलीसुद्धा फार महत्त्वाची असते, प्रत्येकाची आपली नाही का. त्यांच्या सपोर्टशिवाय आपल्याला काही करताच येत नाही. तुमचं मूळ तुम्ही बडोद्याचे मला वाटतं ना. हो बरोबर. आणि तिथं सुद्धा म्हणजे भरतनाट्यम तिथले तुमचे ते गुरु अजूनही तुमचा संवाद कायम आहे या डिजिटल आभासी युगामध्ये सुद्धा. खूप चांगली गोष्ट आहे. प्रत्यक्ष इथे येऊन आज परीक्षाही घेतात आणि वर्कशॉप्सही आमचे होत असतात. अच्छा. आणि काही स्तरावर आम्ही थोडे सेमिनार्स वगैरे पण कंडक्ट करतो. त्यांची नावं काय बरं? मी जेव्हा लहान होते अगदी पहिले माझे गुरु होते मधुभाई पटेल म्हणून बडोद्याचेच. आणि त्यांचं निधन झाल्यावर मग 2002मध्ये मी माझ्याच लेवलवर इथे प्रॅक्टिस करणे, थोडंसं माझं ही जी आवड आहे ती जोपासण्याचा प्रयत्न केला. पण ही कला अशी आहे ना की गुरुशिवाय तुम्हाला पुढे नाही जाता येत. आणि जे आपण करत आहोत ते नुसतं एक हॉबी, जरी आपण हॉबी डुबी डूवर बोलतोय, एक हॉबी नसून मी म्हणेन एक शास्त्र आहे जे आपण त्याचा अभ्यास करतो आणि त्याला नक्कीच आपल्याला एक मार्गदर्शक लागतो जो गुरु अत्यंत इम्पॉर्टंट आहे. आणि तसे डॉक्टर गुरु शरद पंड्या म्हणून माझे गुरु बडोद्याचे, त्यांनी मार्गदर्शन केलं आणि त्यांनी मला इथपर्यंत पोचवलं की आता मी पुढे जो अभ्यास करते MAचा किंवा माझे जे 2 अजून डिप्लोमाज झाले ते सगळे मी डॉक्टर स्वातीताई दैठणकर यांच्या अंडर करत आहे. हे मोठं नाव आहे या वर्तुळातलं नाही. आणि PhD पण आपण परस्यू करतो ना. हो आता सुरुवात आहे. बरं 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 बरं. व्हेरी म्हणजे शिक्षण प्रशिक्षण आणि कलेची साधना हे सगळी सांगड तुम्ही उत्तमपैकी, कारण गुरु शिष्य परंपरा इतर आपल्या भारतामध्ये रुजलेलीच आहे, तिचं योगदान नक्कीच आहे. पण विद्यापीठाच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्कूल्स डिपार्टमेंट्सच्या माध्यमातून सुद्धा कलेची सेवा अशा पद्धतीने साधना होऊ शकते हे नक्कीच. आणि त्या दृष्टीने तुम्ही त्यात स्वतः कलेची साधना करत असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे की काय नेमकं केलं पाहिजे नाही का. हे परफॉर्मिंग आर्ट्स आहे आणि परफॉर्म केल्याशिवाय त्याला गत्यंतर नाही. येस, प्रॅक्टिकली. सो एव्हरीबडी हुएव्हर इज इन्व्हॉल्व्ड अशा परफॉर्मिंग आर्ट्समध्ये त्यांनी सातत्याने त्यांचं प्रॅक्टिस करणे आणि ह्याचा अभ्यास करत राहणे हे खूप जरुरी असतं. कारण मला असं वाटतं की ज्या गोष्टीत संशोधन होतं ना ती गोष्ट झालेली नाही आहे. आज तुम्हाला लर्निंग, अनलर्निंग आणि रिलर्निंग हा कन्सेप्ट कुठल्याही फील्डमध्ये आज ॲक्सेप्ट करणं खूप जरुरी आहे. आणि तसंच ही कला आहे. कारण आज जरीही आपण म्हणतो की इतक्या वर्षांपूर्वी ह्याचं शास्त्र लिहिलं गेलं आहे, ह्याच्यात जे काही माहिती दिली गेली आहे ती डॉक्युमेंट केली आहे 2000 वर्षापूर्वी, पण काय माहिती किती वर्षांपूर्वीचं हे शास्त्र आहे. डॉक्युमेंटेशन त्याचं त्यानंतर झालेलं आहे. सो ह्या सगळ्याचा अभ्यास करत करत रोज नवीन संशोधन होतात, त्याच्यात रोज नवीन गोष्टी होतात. तर प्रत्येक कलाकाराला त्याचा अभ्यास करत राहणं, त्याच्यात
कायमस्वरूपी स्वतःला अपग्रेड करत राहणं ह्याची खूप एक मोठी जबाबदारी आहे. कारण जर तुम्हाला ही कला लोकांपर्यंत न्यायची आहे तर नक्कीच तुम्हाला शिकत राहणं ह्याला गत्यंतर नाही. आजन्म विद्यार्थी Yes, असलं पाहिजे. आजन्म विद्यार्थी. लर्निंग प्रोसेस ऑफकोर्स. बरं, मग माहेर बडोदा वगैरे त्याचं आपलं झालं. मग कमिंग टू सासर, जोशी बंधू ज्वेलर्स, मोठं नाव, हो. उत्तम व्यावसायिक आणि त्यातल्या त्यात कल्पकता हे तुमचं ब्रीदच आहे मुळात. तर यजमान, मुलं, सासू सासरे यांच्याबद्दल तुम्ही फार कृतज्ञतेची भावना नेहमी व्यक्त करत असतात. तर काय सांगाल त्यांच्याबद्दल? तसं जसं माझं माहेर आहे, जसं माझ्या आईवडिलांनी मला प्रोत्साहन दिलं, त्यांनी ओळखला हा गुण, आणि जेव्हा मला समजतही नव्हतं त्या वयात ह्या कलेची उपासना करायला आज त्यांनी मला ही संधी दिली. तसंच ती जाणीव ठेवून माझ्या सासरच्यांनीही तेवढाच मला सपोर्ट केला. सपोर्टपेक्षा मी म्हणेन त्यांनी आग्रहच धरला की तू हे शिकलेलं आहेस तर त्याला वाया जाऊ देऊ नकोस. आणि तीच धडपड अजूनही सुरू आहे माझी की जिथे कुठे मला जिथे कुठे मला इन्फॉर्मेशन ह्याचा अभ्यास करता येईल अशी संधी मिळते ती मी सोडत नाही. आणि मला वाटतं विद्यापीठ हे एक मोठं असं मला एक प्लॅटफॉर्म मिळालं आहे जिथे मला भरपूर काही शिकायला मिळतं आहे. आणि कसं म्हणजे एक मला फार कौतुक वाटतं की एवढ्या मोठ्या लेवलवर जेव्हा काम होत असतं, सगळेजण एकत्र येऊन करतात, तर किती त्याच्या मागे एक यंत्रणा असते ती शिकायला मिळते. आणि ती मला शिकण्यासाठी जो वेळ मिळतो, जो एक निवांत एक आपण म्हणतो मनःशांती लागते काही करायला, ती नक्कीच माझ्या परिवाराने मला जे एक मी म्हणेन एक सपोर्ट दिला आहे की कायम माझ्या सासूबाई असो, माझे मिस्टर असो, सासरे असो, सगळ्यांनी कौतुकाने की आज काय नवीन केलं, आज काय नवीन झालं, तेही तेवढ्याच उत्साहाने माझे कार्याचं विचारत असतात. आणि त्यांना फार इच्छा आहे की ह्याच्यात मी पुढे अजून शिकत राहावं. आणि तसंच हे वाटचालीतपर्यंत आज मी तुमच्या समोर बसले. बरं, मुलांना पण तुमचं नक्कीच अभिमान आहे. काय सांगाल त्यांच्याबद्दल? माझी मुलगी पण 12 वर्ष झाले भरतनाट्यम शिकत आहे आणि ती थिएटर पण करते बडोद्याला. काय नाव तिचं? वेणू जोशी. अच्छा अच्छा. ती रोटरी एक्सचेंज स्टुडंट आहे. 2023-24ला बेल्जियमला गेलेली आणि आता तिचे बरेच नाटक वगैरे तिथे होत असतात बडोद्याला. आणि मुलाचं मुलगा सच्चितही राज्य नाट्य स्पर्धेत भाग घेत असतो आणि आता 11वीत आहे, सायन्स परस्यू करतोय. आणि ते असंच ह्या दोघांनी आपापलं अभ्यास आणि सगळं सांभाळलं, त्यामुळे मला एवढं सगळं करता आलं. त्यामुळे आय ऑलवेज गिव्ह दिस क्रेडिट टू ऑल माय फॅमिली मेंबर्स की त्यामुळे मी करू शकते. येस येस येस, बॅकबोन आहे. बॅकबोन आहे. बरं, अजून आपल्या विषयाकडे परत मी तुम्हाला आणतो. मग शेवटी जाता जाता काय परत अपील कराल आपण, कारण जसं तो म्हणाला ते फार महत्त्वाचं आहे की तुम्ही परफॉर्मन्स आणि तसा आर्टिस्टच असलं पाहिजे बेसिकली असं नाही आहे. तर तुम्ही कला साधना करणारे असाल, कला रसिक असाल तरी यू आर वेलकम. येस. तर काय सांगाल? आता मी एकच सांगू इच्छिते की ही जी परिषद आहे ती शिक्षक, कलाकार, संशोधक आणि विद्यार्थ्यांना एकत्र आणणारी परिषद आहे. त्यामुळे कुठे ना कुठे तुम्ही ह्याच्यात फिट होणार हे मला खात्री आहे. आणि एकदा असा अनुभव घेऊन बघा की क्लासिकल नृत्याचा आविष्कार हा कसा असतो, त्याचा अभ्यास कसा असतो आणि अभ्यासक ह्याच्यात किती म्हणजे एक हे समुद्रच म्हणता येईल ह्याला, की तुम्ही शिकत राहिले तरी त्याच्यातनं काही संपत नाही. आणि त्याचा जर तुम्हाला एक एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर नक्कीच तुम्ही ह्या परिषदेत यावं. आणि जसं ह्याला हॉबीपर्यंत मर्यादित न ठेवता आणि इवन स्टेजपर्यंत मर्यादित न ठेवता ह्याच्यामध्ये भरपूर असे व्यवसाय आहेत जे तुम्हाला करता येतील. ह्याच्यात भरपूर असा रिसर्च, अकॅडेमियामध्ये तुम्हाला भरपूर अशा गोष्टी मिळतील की तुम्ही पुढे जाऊ शकतात. यू नीड नॉट बी अ परफॉर्मर, यू कॅन बी एनिथिंग बट अ परफॉर्मर, स्टील परस्यू दिस आर्ट फॉर्म असं मला वाटतं. आणि त्याचा एक एक्सपिरियन्स घेण्याकरता, एक अनुभव घेण्याकरता तुम्ही सगळ्यांनी येऊन या दिग्गज कलाकारांना एकदा ऐकावं अशी तुम्हाला विनंती आणि आव्हान. वा वा वा. कलेतून करिअरकडे नक्कीच तो हा मार्गच त्याच्यातनं जातो नाही का. तर मला खात्री आहे मित्रांनो,
आपण सगळे मॅडमला ऐकतायत पाहतायत तर 7 जानेवारी आय 7 रिपीट जानेवारी. 7 जानेवारी एक दिवसाची ही कॉन्फरन्स आहे खानदेशात. नक्की आपली सगळ्यांची विशेषतः रसिकांची कलावंतांची कॉलर ताट व्हावी आणि 4 गोष्टी चांगल्या कानावर पडाव्या याच्यासाठी आपली पावलं आपण इकडे विद्यापीठाच्या प्रांगणाकडे वळवायची आहेत. आणि मोठ्या संख्येनं काही नाममात्र असं सहभागाचं शुल्क आहे मित्रांनो, तो आपण जरूर जा, मोठ्या संख्येने जा. मॅडम आपण आलात आणि या संवाद कट्ट्यावर छानपैकी या पहिल्या राष्ट्रीय शास्त्रीय नृत्य परिषदेच्या बाबतीत विस्तृत अशी माहिती दिली. तर आपला आभार आहे आमच्या अख्ख्या मल्हारच्या टीमच्या वतीनं. धन्यवाद. तुम्ही हा प्लॅटफॉर्म दिला त्याबद्दल आभार. आणि सगळ्यांना पुन्हा एकदा आव्हान की सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येत यावं. नमस्कार, मी सौ नेहा विनीत जोशी. आज हॉबी डुबी डू मल्हार कम्युनिकेशन्सच्या या प्लॅटफॉर्मवर येऊन मला खूप अत्यंत आनंद झाला. आणि हा प्लॅटफॉर्म सगळ्या कलाकारांसाठी, इनफॅक्ट सगळ्या अशा एक्सपर्ट्ससाठी ज्यांना आपली एक इन्फॉर्मेशन आणि एक्सपर्टीज सगळ्यांबरोबर शेअर करायची आहे, त्या सगळ्यांसाठी हा उत्तम प्लॅटफॉर्म आहे. तर बघत राहा हॉबी डुबी डू. लाईक, कमेंट अँड शेअर. धन्यवाद.